सो आता आपण बघणार आहोत कार्बन सायकल. आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बन सायकल कशी ऑपरेट होत असते किंवा त्याचं सर्क्युलेशन कसं होते ते आपण बघू. सो कार्बन सायकलला बघण्याआधी आपण एकदा त्याची डेफिनेशन बघून घेऊ, त्यावरून तुम्हाला एकदम इझिली समजेल. सो वी कॅन डिफाईन इट ॲज, तर बघा आता कार्बन सायकल म्हणजे नेमकं काय. सो द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. आपला जो कार्बन आहे तो ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहे आणि ॲटमॉस्फिअर मध्ये त्याचं सर्क्युलेशन होत असते, सर्क्युलेट होत असतो किंवा रिसायकल होत असतो. सो द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बनचं सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग होत असते. मग ते कसं होते, फ्रॉम अबायोटिक कंपोनंट टू द बायोटिक कंपोनंट. अबायोटिक कंपोनंट म्हणजे काय, आपलं एअर, ॲटमॉस्फिअर, त्याच्यामधून लिव्हिंग थिंग्स. So we can say from the abiotic component to the biotic component. And after their death, मग जेव्हा लिव्हिंग थिंग्सची डेथ होते, सो आफ्टर देअर डेथ अगेन फ्रॉम द बायोटिक टू द अबायोटिक कंपोनंट. इट इज कॉल्ड कार्बन सायकल. इझी आहे, एकदा सायकल बघू म्हणजे अजून तुम्हाला इझी वाटेल डेफिनेशन. तर बघा आपला कार्बन जो आहे तर तो आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये. मग हे जे कार्बन डायऑक्साईड आहे त्याला प्लांट्स यूज करतात. कशासाठी यूज करतात माहिती आहे तुम्हाला? इट इज फॉर द प्रिपेरेशन ऑफ फूड, फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसच्या थ्रूच हा कार्बन आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये सर्क्युलेट होतो. सो या कार्बनला सर्क्युलेट करण्यासाठी दोन मेन प्रोसेसेस रिस्पॉन्सिबल आहे. वन इज फोटोसिंथेसिस अँड सेकंड इज रेस्पिरेशन. ह्या दोन प्रोसेसच्या थ्रूच आपली जे कार्बन आहे तर तो सायकलमध्ये सर्क्युलेट होत असतो. सो हाऊ इट इज पॉसिबल, लेट्स सी. सो फर्स्टली एअर आहे अँड एअरमध्ये आपला कार्बन आहे इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड. सो हा जो कार्बन डायऑक्साईड आहे याला कोण घेतो? सो इट इज ॲब्झॉर्ब by the plants, right? So carbon dioxide or carbon, it is taken by the plants from the atmosphere. Then these plants use it for the photosynthesis. आणि फोटोसिंथेसिस करतात म्हणजेच काय करतात, ते कार्बोहायड्रेट्स बनवतात, प्रोटीन्स बनवतात, फॅट्स बनवतात. They make these products and then these plants are eaten by the herbivores or we can say primary consumers. आता ही सायकल तुम्हाला माहिती की जे प्लांट्स आहेत ते फूड बनवतात आणि त्या फूडला कोण खाते, प्लांट्सला कोण खाते, हर्बिवोर्स खातात. देन हर्बिवोर्स दे आर इटन बाय द carnivores. Also carnivores are eaten by the top carnivores or top consumers. आणि हा इथे तुम्ही प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर्स लिहू शकता. देन टॉप कार्निवर्सला तर कोणीच खात नाही, पण जेव्हा त्यांची डेथ होते, सो आफ्टर देअर डेथ, तर त्यांची डेथ झाल्यानंतर त्यांना डिकम्पोज करतात डिकम्पोजर्स. अँड देन जेव्हा यांच्या बॉडीज डिकम्पोज होतात तेव्हा हे जे कार्बन आहे तो परत रिलीज होतो ॲटमॉस्फिअरमध्ये आणि परत ॲटमॉस्फिअरमधून प्लांट्स घेणार, मग प्लांट्सला हर्बिवोर्स खाणार, हर्बिवोर्सला कार्निवोर्स खाणार आणि ही जी सायकल आहे ही अशीच चालू राहते. सो इथे आपण बघितलं कोणती प्रोसेस इन्व्हॉल्व आहे, फोटोसिंथेसिस. आणि इथे काय झालं तर कार्बन जो आहे पहिले अबायोटिक कंपोनंट मध्ये होता, मग तो गेला बायोटिक कंपोनंट मध्ये. देन आफ्टर द डेथ ऑफ बायोटिक कंपोनंट इट इज अगेन सर्क्युलेटेड टू द अबायोटिक कंपोनंट. सो दिस इज कॉल्ड द कार्बन सायकल. आता इझिली तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. द सर्क्युलेशन ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर फ्रॉम द abiotic component to the biotic component and after their death
फ्रॉम द बायोटिक कंपोनंट अगेन टू द अबायोटिक कंपोनंट. इट इज कॉल्ड कार्बन सायकल. पण आता ही फक्त आपण फोटोसिंथेसिस बघितली. मग रेस्पिरेशनची प्रोसेस कशी इन्व्हॉल्व असते याच्यात, तर आपण रेस्पिरेशनच्या थ्रू पण कसं होते ते बघू. सो आता फोटोसिंथेसिसचं तुम्हाला माहिती आहे, प्लांट्स काय करतात, ॲटमॉस्फिअर मधून कार्बन डायऑक्साईड घेतात, त्यांच्यापासून फूड बनवतात. फूड कसं बनवतात, इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. पण आता हे फूड आपण खाल्लं, मग नंतर जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेथ झाले तर ते रिलीज होते, आता हे माहिती. पण बघा, जो कार्बन आहे तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या थ्रू अजून एका वेने रिलीज होतो ॲटमॉस्फिअरमध्ये, आणि ते म्हणजेच रेस्पिरेशन. तुम्हाला माहिती आहे, आपण श्वास घेतो म्हणजेच आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईडला रिलीज करतो. सो हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे डायरेक्टली कार्बन डायऑक्साईडला रिलीज करतात इनटू द ॲटमॉस्फिअर, आणि मग हा कार्बन डायऑक्साईड प्लांट्स यूज करतात फॉर द फोटोसिंथेसिस. म्हणजे रेस्पिरेशनची प्रोसेस सुद्धा इन्व्हॉल्व आहे आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस सुद्धा इन्व्हॉल्व आहे इन द कार्बन सायकल. अजून एक गोष्ट आहे, अजून एका वेने सुद्धा कार्बन डायऑक्साईड आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो, अँड दॅट इज फ्रॉम द इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीज जे आहेत तर या इंडस्ट्रीज मधून सुद्धा कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. आणि कसा रिलीज होतो, तर तिथे एक स्टॉक लावलेला असतो आणि या स्टॉक मधून गॅसेस रिलीज होतात. तर यामध्येच असतो एक कार्बन डायऑक्साईड. या कार्बन डायऑक्साईडला सुद्धा प्लांट्स यूज करतात, आणि ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात कंबशन. So these are the natural processes, but it is the artificial process, man-made, मॅनमुळे झालेलं जे आहे कार्बन डायऑक्साईड रिलीज हे आहे, आणि हे नॅचरल प्रोसेसच्या थ्रू होतो. सो यामधून सुद्धा कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो ज्याला प्लांट्स यूज करतात. सो इथे तुम्ही बघू शकता, फक्त प्लांट्स कार्बन डायऑक्साईडला यूज करणारे प्लांट्स एकटेच आहेत, पण रिलीज करणारे खूप सारे फॅक्टर्स आहेत, आणि त्यामुळे आजकाल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे लेवल आहे ती इन्क्रीज होत चालली आहे, आणि त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रॉब्लेम सुद्धा येत आहेत, ज्याच्यामुळे आपलं टेम्परेचर अर्थचं इन्क्रीज होत आहे. सो वी नीड टू स्टॉप दिस इंडस्ट्रीज और पोल्युशन फ्रॉम द इंडस्ट्रीज. सो दिस इज द कार्बन सायकल. आय होप तुम्हाला समजली. आता आपण नेक्स्ट बघू ऑक्सिजन सायकल. आणि ऑक्सिजन सायकलमध्ये सुद्धा ह्या दोन प्रोसेसेस येणारच आहेत, कारण रेस्पिरेशनच्या थ्रू आपले ऑक्सिजन रिसायकल होते, सर्क्युलेट होते. सो ह्याच प्रोसेसेस येणारे आपण तरी बघून घेऊ.